इयत्ता दुसरी, विषय मराठी. वडेश बहरला. चिंचपूर नावाचे एक गाव होते. गावाजवळून एक ओढा वाहत होता. ओढ्याजवळ एक झाड होते. झाडाचे नाव होते वडेश. वडेश उंचच उंच वाढला होता, जणू आभाळाला भिडला होता. झाडावर अनेक पक्षी राहत होते. पाखरांची पिल्लेही होती. ती खूप दंगा करायची. दुपारी वडेश झोपायचा. पिल्लांमुळे त्याची झोपमोड व्हायची. खूप रागवायचा. उडा उंच भूर भूर, जा खूप दूर दूर, करता खूप कटकट, निघा इथून झटपट, असेच तो पिल्लांना सतत म्हणत असायचा. आणि हे त्याच्या आईबाबांना सांगितले. त्यांना खूप राग आला. सारी पाखरे त्या झाडावरून उडून निघून गेली. इकडे वडेशही कंटाळला. हिवाळा आला. वडेशला लाल लाल फुले आली. मग पाखरेही शीळ घालू लागली. वडेशनेही पाखरांना बोलावले. त्याला सुद्धा हेच हवे होते. तो म्हणाला, या रे या, चटकन या, पटकन या, लाल लाल फळे खा. आणि ते सर्वजण सुखाने राहू लागले. धन्यवाद.